मंदिर त्याच्या समोरच रांगोळी काढलेली एक नंबर आहे. त्याचा एक आणि हॅट्स ऑफ टू यू दादा, यू आर डुईंग ग्रेट जॉब. आणि असाच तुम्ही तरुणाई हे आपल्या डोंबिवलीचं जे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवत राहा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. प्रोमो लागते. प्रोमो म्हणजे कोणता मराठी कार्यक्रम आहे त्याच्यामधलं. नमस्कार मित्रांनो, अक्षर आणि यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे दिवाळी पहाट आणि तुम्हालाही सर्व परिवाराला माझ्यातर्फे दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आता चाललेलो आहे फडके रोडला आणि आपला आलेला आहे वेदांत राणे. हां, काही पण नव्हा, नुसतं आपलं ते आर एकच येतो फक्त, त्याला बाकी काही येत नाही असं मला वाटतं. आपण आजच्या बघायला आपण स्टार्ट करूया आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो इकडचं काय सिच्युएशन आहे ती. आणि तिकडे मित्रांनो आपल्याला पॉसिबल जेवढं होईल तेवढं आपण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया. चला, आणि ब्लॉग एंडपर्यंत मित्रांनो बघत राहा, तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. आमच्यासोबत यो मित्र आपला आणि आता चाललोय आम्ही फडके रोडला. तर बघूया, या साईडला आहे आपला डोंबिवली स्टेशन, या साईडला टाकुर्ली. शुभ दीपावली बाबा. तर फडके रोडला बघू शकता फुल क्राऊड आहे. अरे जाम क्राऊड आहे ना यावेळी. तर रांगोळी दाखवतो तुम्हाला, इथे रांगोळी असते पुढे, फुल क्राऊड आहे. पण स्टेजच्या इथे जाऊ, स्टेजच्या इथे मंदिर त्याच्या समोरच रांगोळी काढलेली एक नंबर आहे. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट आपल्या डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध असा फडके रोडवरती सुरुवात झालेली आहे. आणि सकाळपासून काय सांगू तुम्हाला, फडके रोडवरती तरुणाईचा उत्साह अक्षरशः वाखाणण्याजोगा आहे. आणि सगळेजण तरुण तरुणी छान असे नटलेले आहेत, सेल्फी काढतायत, एकमेकांना गप्पा मारतायत, एकमेकाला स्वीट डिस्ट्रीब्यूट करतायत. आणि हे मी फडके रोड चालत असताना एका प्लॅकार्डने माझं लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे गर्व आहे मला मी डोंबिवलीकर असल्याचा. आणि हा आमचा दादा मगापासून इथं उभा आहे घेऊन. तर मला त्यांना खरं विचारते की या नक्की ह्या प्लॅकार्डचं काय रेफरन्स काय आणि संबंध काय, मला जरा सांगा. मी समर्थ संगीत विद्यालय डोंबिवली दिवा यातर्फे हा बोर्ड घेऊन उभा आहे. तुम्ही बघू शकता, गर्व आहे मला मी डोंबिवलीकर असल्याचा. तर मी डोंबिवलीकर किंवा डोंबिवली आणि डोंबिवलीकर तुम्हाला समजून घेण्यासाठी जवळ यावं लागेल. तुम्ही इथे बघू शकता, डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. इथे गणेश उत्सव, गुढीपाडवा किंवा दसरा हे सर्व इथे साजरं केलं जाते. डोंबिवली कला आणि क्रीडा नगरी आहे. इथे कला, क्रीडा या सर्व गोष्टींना इथे मान सन्मान दिला जातो. इथे त्याची जपणूक केली जाते. कलेची नगरी आपण म्हणून ओळखतो. त्यानंतर ही एकता नगरी आहे. इथे इथल्या लोकांमध्ये एकता बघू शकता. या फडके रोडवर जमलेला अफाट जनसागर आहे. खूप मित्रांनो फुल क्राऊड आहे असल्याचं हे पूर्ण प्रतीक आहे. त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींमुळे मला गर्व आहे, अभिमान आहे की मी डोंबिवलीकर आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. सांगतो मी, या एका प्लॅकार्डमध्ये यांनी पूर्ण डोंबिवलीचं वर्णन किंवा डोंबिवलीमध्ये जे वेगवेगळं उत्सव साजरे होतात ते सगळे त्यांनी इथं समाविष्ट केलेले आहेत. आणि हॅट्स ऑफ टू यू दादा, यू आर डुईंग ग्रेट जॉब. आणि असाच तुम्ही तरुणाई हे आपल्या डोंबिवलीचं जे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवत राहा. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी. तुम्हाला पण हॅपी दिवाळी. थँक्यू दादा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.
छान आहे की आणि इतर कुठल्या तरी मुलीपेक्षा मीरा चांगली आहे, वा. मीरा सुंदर आहे, तिची बहीण आहे, वेदाची आई आहे, तर मीराच का नाही वा वा करेक्ट आहे करेक्ट आहे. पण हे बरोबर आहे की ती केल्यानंतर ती आता नाही आहे म्हणून, बरोबर आहे की नाही? नाहीतर माझी बायको माझ्या बरोबर आहे म्हणून मी आजचा काहीतरी करायचा मेकअप हेअर आणि कपडे बिपडे, तर मी जरा घाबरले होते. बरोबर. पण मग जसं एक लुक सेट केला होता, जसं दाखवलं गेलं होतं, तसं मला असं झालं की नाही ठीक आहे, हे चांगलं आहे, हे आपण करू शकतो. आणि VFX माझा पहिला अनुभव होता, सो खूप मजा आली मला आणि मला अजूनही मजा येते. पण मला असं वाटतं की भूतापेक्षाही ही जास्त प्रेमळ आई म्हणून फेमस झाली आहे. त्यामुळे अंबिका ही झी मराठीची प्रेमळ आई असंच आपण तिला म्हणूया, भूत नको म्हणूया. हा हेही खरंच आहे. आणि इतकं गोड भूत नसतो, बरोबर की नाही? नाहीतर आपली सगळी लोक ही खऱ्या माणसांच्या प्रेमातच पडली नसती, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे या जरा गोड प्रेमळ आईसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा 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 वा. बरं, आपण प्रोमो पाहायचा का पटकन तुमच्या मालिकेचा? आणि जर कोणाला काही बोलायचं असेल अंबिकाला किंवा अथर्वला किंवा मीराला वेदाला तर ते बोलू शकतात, ठीक आहे? आधी आपण प्रोमो पाहूया. प्रोमो प्लीज. प्रोमो लागते. प्रोमो म्हणजे कोणता मराठी जी मराठी कार्यक्रम आहे त्याच्यामधलं. मी तुझी मोठी बहीण तुला माझ्या राधाताईच्या केसाची सर नाहीये माया. मीरा, आपण पुरावे शोधले होते ना? पुरावे नाही, घात केलाय. मग कोण आहे तुझी बहीण असं वाटतंय तुला मीरा? माझी बहीण अंबिकाताई आहे. त्यामुळे माया तुझा या घराशी काही एक संबंध नाहीये. दररोज रात्री 10:30 वाजता झी मराठीवर. म्हणजे तिला लागली सुट्ट्या, पण आता ती अभ्यास करते त्यामुळे ती आली नाही. तिला त्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि दिवाळीचा अभ्यास दिलाय मॅमने खूप. नाही, ती माझ्यासोबत आली असते पण आता ती थांबली आहे मीरा आणि यासोबत. येईल मी तिला सांगते. तू हे तू लिपस्टिक किती छान लावली आहेस गं. कोणाची लावली आहे खरं सांग? कोणी लावून दिली का तुला लिपस्टिक? कोणी दिली? मम्मी खूप नटते, खूप वेळ लागतो, उशीर होतो तिच्यामुळे यायला. बघितलं ना, आता पहाटे यायचं होतं, किती वाजता आलात तुम्ही? वा, खूप छान. पण वेदाची सुद्धा विचारपूस तिने केलेली आहे. हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि चला तर आपण आपल्या आजच्या ब्लॉगला मेन करूया. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की आपला डोंबिवलीमध्ये जत्रा चालू झाली आहे. कुठे आहे, कुठे काय आहे ते सगळं तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे आता तो तिकडे नव्हता, पूर्ण ते बोलतात ना PP चेंबर साईडला, त्या साईडला होता. मग तिकडून आम्ही फिरून आपण त्या साईडला गेलो, तिकडे होता. आणि त्या साईडला पण ते एंड करूया. लेट्स गो.